ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण केले असून त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण स्थगित केले। त्यांच्यावर सध्या जालना शहरात उपचार सुरू असून यावेळी त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर ते आभार दौरा सुरू करणार आहेत। यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर टीका केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मणियार यांनी। ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे गेल्या 10 दिवसापासून वडीगोद्री येथे आमरण उपोषण करीत होते। त्यांच्यावर सध्या जालना शहरातील वीरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। ते उद्यापासून दौरा सुरू करणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, कसा दौरा असणार आहे? उद्या 11 वाजता आम्ही वीरा मेडिसिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत आहोत। जालना शहरातील महामानवांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो आहे। त्यानंतर आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजाला जात आहोत। त्यानंतर संध्याकाळी आम्ही पोहरा देवीला जाऊन अभिवादन करत आहोत। जात असताना आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधत आहोत। उद्या पोहरा देवीला मुक्काम झाल्यानंतर परवा आम्ही सकाळी गोपीनाथगड आणि संध्याकाळी मुक्कामी भगवानगड आणि त्याच्यामधल्या जेवढ्या लोकांशी आम्हाला संवाद साधता येईल तेवढ्या लोकांशी संवाद साधत आहोत। आणि परवा मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे चौंडी, जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर इथं जात आहोत। आणि असा आमचा हा 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। या आभार दौऱ्यामध्ये कोणकोणते ओबीसी नेते असणार? नाही, या आभार दौऱ्यामध्ये आम्हीच आहोत। आम्ही नेत्यांना कोणाला इन्व्हाइट स्पेशली केलेलं नाही। त्याचा विषय असा होता की आम्ही जे उपोषण केलं वडीगोद्रीला, हे उपोषण केल्यानंतर तिथं लाखोंचा जनसागर उसळला। काही लोकांना हे उपोषण संपल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोकांच्या रांगा लागल्या। काही लोक ते आम्ही ज्या उपोषण स्थळी बसलो होतो तिथं काही गाड्यांची तापे जात होते। लोकांची मागणी डोळ्यासमोर ठेवून लोकांनी इकडे येण्यापेक्षा आपण ह्या आपल्या ऊर्जा स्थळांना जावं, भेट द्यावी, अभिवादन करावं आणि जात असताना येत असताना त्यांच्याशी संवाद साधावा, या दृष्टिकोनातून आम्ही हा अभिवादन दौरा काढलेला आहे। छगन भुजबळ हे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याच्या तयारीत आहे असे मनोज जरांगे म्हणतात। जरांगे काही शोध लावत आहेत। भुजबळ साहेबांनी उपोषणाच्या समाप्तीच्या म्हणजे आमच्या आंदोलनाच्या स्थळी ज्यावेळी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतामध्ये त्यांनी शेरोशायरी केली। याचा अर्थ समोर जमलेल्या हजारो लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा, चेतना निर्माण व्हावी, त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून। हे बघा, कुठलाही चांगला वक्ता ज्यावेळी सभेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करत असतो त्यावेळी काही म्हणींचा, काही वाक्प्रचारांचा, काही शेरोशायरींचा, काही डायलॉगचा वापर अगदी चांगल्या पद्धतीनं करत असतो। ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे गेल्या 10 दिवसापासून वडीगोद्री येथे आमरण उपोषण करीत होते। त्यांच्यावर सध्या जालना शहरातील वीरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। ते उद्यापासून आभार दौरा सुरू करणार आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, कसा दौरा असणार आहे? काही नाही, आता गेल्या 4 दिवसापासून 10 दिवसाचं उपोषण केल्याच्यानंतर गेल्या 4 दिवसापासून इथे जालना शहरामध्ये वीरा मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये आम्ही उपचार घेत होतो आणि गेल्या 3 दिवसापासून ICUमध्ये उपचार सुरू होता। आज सकाळीच डॉक्टरांनी ICUमधून आम्हाला जनरलमध्ये शिफ्ट केलं आहे। आज असं वाटायला की इथं लोकांचा ह्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधवांची रांग लागलेली आहे। त्यामुळं असं वाटलं की कुठंतरी आपण आपला जो विकनेस असेल, काय असेल, ह्या गोष्टीला थोडं हरवून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने उद्या सकाळी 10 वाजता आम्ही या वीरा हॉस्पिटलमधून बाहेर निघत आहोत आणि सकाळी या जालना शहरातील सर्वच महापुरुष यांच्या पुतळा किंवा प्रतिमेला अभिवादन करून आम्ही सिंदखेड राजा येथे मा जिजाऊ जन्मस्थळ येथे अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत। आणि सिंदखेड राजा येथे अभिवादन करून तसेच बंजारा समाजाचे आराध्य दैवत असणारे पोहरादेवी येथे आम्ही जाणार आहोत। तेथील महंत असतील त्यांची भेट आणि पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्या पोहरादेवीच्या
देवस्थानात उद्या आमचा मुक्काम होईल आणि तिथून परवा आम्ही पुन्हा तसंच बायकार गोपीनाथगड परळीकडे आम्ही निघणार आहोत आणि गोपीनाथगड परळी येथे ज्या माणसाने महाराष्ट्रात गरीब कुटुंबातील अनेक कुठलाही जातीभेद न करता अनेकांना आमदार खासदार बनवलं अशा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे यांना अभिवादन करून आम्ही भगवान बाबा यांच्या दर्शनासाठी भगवानगडावर जाऊन परवाचा 27 तारखेचा मुक्काम आमचा भगवानगडावर होईल.